बातमी आहे येवले अमृततुल्यचे मॅनेजिंग डायरेक्टर उद्योजक नवनाथ येवले यांनी केलेल्या व्यावसायिक मार्गदर्शनाची। रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने रोटरी बिझनेस मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित रोटरीयन मेंबर्सला येवले अमृततुल्यचे डायरेक्टर नवनाथ येवले यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केले। नाशिक हायवेवर जे क्लब आहेत त्यांनी या बिझनेस मीटिंगची सुरुवात केली। ही 6वी बिझनेस मीटिंग संपन्न झाली। नवनाथ येवले यांना मार्गदर्शनासाठी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी यांनी केले। यामध्ये सहभागी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन, आळेफाटा सेंट्रल, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण एअरपोर्ट इत्यादी क्लब सहभागी झाले होते। यावेळी टास्क फोर्स सेक्रेटरी सचिन काजळे, ज्येष्ठ रोटरीयन डॉक्टर सुनील शेवाळे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर तुषार लाहोरकर, अमित बेनके, संपत रहाणे, ज्ञानेश्वर जाधव, आदिनाथ थोरात, अजित वाळुंज, संदीप मेदनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय राजूरकर यांनी केले। नवनाथ येवले यांचा ओळख परिचय डॉक्टर अमोल पुंडे यांनी करून दिला, तर आभार सुनील जाधव यांनी मानले। खास करून आपल्या रोटरी क्लबच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे ज्यांचा मोठा ब्रँड आहे येवले अमृततुल्य या नावाने, ते येवले अमृततुल्यचे डायरेक्टर नवनाथ येवले आणि उपस्थित आपण सर्वच रोटरीयन्स। खरं तर आजचा खूप चांगला दिवस, चांगला योग या ठिकाणी जुळून आलेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून सचिनजी काजळे, तुषारजी लाहोरकर या सर्वच रोटरीयन्स मित्रांनी अतिशय चांगला उपक्रम हा RMBच्या माध्यमातून राबवलेला आहे। जे आपल्यातले जे मित्र जे उद्योग करताय, जे व्यवसाय करताय, ते छोटे असो मोठे असो, त्या प्रत्येक व्यावसायिकाच्या व्यवसायाला कुठेतरी हातभार लागला पाहिजे। प्रत्येकाच्या व्यवसायाची एकमेकांना त्या ठिकाणी परिचय झाला पाहिजे। खरं तर खूप काही गोष्टी आपल्या जवळ असतात, परंतु आपण त्या लांब शोधत असतो आणि अतिशय चांगला हेतू या ठिकाणी ठेवून गेल्या काही महिन्यापासून या मीटिंग या ठिकाणी सातत्याने घेतल्या जात आहे। काही कारणास्तव मी प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहू शकलो नाही। पहिली मीटिंग होती आणि आजची मीटिंग आहे, पण ज्या पद्धतीने ग्रुपवरती सगळ्या गोष्टी येत आहेत आपण ते पाहतोय, तर कुठेतरी ह्या RMBचा हेतू सचिनजी मला आपल्याला साध्य होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय। ते आपल्या त्या ठिकाणी अतिशय चांगले आपल्याला लाभलेले आहे। खास करून मला विशेष सांगावं लागेल की डॉक्टर सुनील शेवाळे अतिशय व्यस्त वेळात या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे चिरंजीव आहे। खूप सारे लोक की ज्यांना कळलं की नवनाथ येवले या ठिकाणी येणार आहे, त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेत, तर बरेचसे मित्र परिवार या ठिकाणी जोडल्या गेलेला आहे। RMBच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी हेतू आपण घेऊन समोर आलेलो आहोत, प्रत्येकाच्या व्यवसायाची कुठेतरी सुरुवात ही छोट्यातूनच होते। माझ्यासारख्या व्यक्तीने देखील मलाही सांगणं तुम्हाला या व्यासपीठावरती आवडेल की मी आतापर्यंत 30 व्यवसाय बदललेले आहे। माझा आपला आवाज न्यूज नेटवर्कमध्ये 31वा बिझनेस आहे। डॉक्टर शेवाळ्यांना माहिती, अगदी वडापाव विक्री असेल, पेट्रोल विक्री असेल, बिल्डिंग मटेरियलचं सप्लायर्स असेल, खूप साऱ्या गोष्टी असतात। पण आपण कुठे स्थिरावतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पैसा मिळावा तरच तुमची प्रगती आहे हे नसतं। तुमचं मन कुठे रमतंय, तुमचं ध्येय काय आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पाहतात तेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाची दिशा बदलत असता। म्हणजे मला आठवतं की 2008-9ला मी जेव्हा नारायणगाव सारख्या ठिकाणी माझी भगवती मोबाईल शॉपिंग नावाने मोबाईल शॉपिंग सुरू केली होती। 2007-8ला खूप काही मोबाईल शॉपिंग नव्हत्या। जुन्नर सारख्या शहरामध्ये जवळपास 1000 ते 1500 तेव्हा मी सिम विकले होते BSNLचे। ती सुरुवात मोबाईल शॉपिंग झालेली होती। मोबाईल शॉपिंग असेल, रीडिंग मटेरियल असेल, पण थांबायचं नव्हतं, कुठेतरी पुढे जायचं होतं, प्रगती करायची होती। पत्रकारितेत आलेलो होतो। आज पत्रकारितेला 18 वर्ष माझ्या पूर्ण झालेली आहे आणि आपला आवाज न्यूज नेटवर्क गेले 6 जिल्ह्यांमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय। आज युट्यूबला आपले 2 लाख सबस्क्रायबर्स आहेत। 36 देशांमध्ये आपला आवाज न्यूज चॅनल हा वेब न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिला जातो। आजच्या पत्रकारितेमध्ये बरेचसे पत्रकार झाले, जो तो म्हणतो माझं पोर्टलचं न्यूज चॅनल आहे, माझं पोर्टल आहे, परंतु आपला आवाजचा एक ब्रँड का वेगळा आहे, आपला आवाज का वेगळा आहे, तर आपण स्थानिक केवळ 6 जिल्ह्यांमध्ये दिसतो आणि एक सकारात्मक बातमीदारी म्हणून पुढे आलेलो आहे। पवन गाडेकर माझे मुलाचे संपादक सोबत आहे। जवळपास 50 रिपोर्टर आपले ग्रामीणला आहे। जुन्नर सारख्या ठिकाणी सुरुवात करू आज पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये गेल्या 3 वर्षापासून आपला आवाजची सुरुवात त्या ठिकाणी आपण केलेली आहे। यापुढेही अनेक व्यवसाय तुम्हाला त्या माध्यमातून पाहायला मिळतील। आपला आवाजचे अजून वेगळे पण काय असेल ते सातत्याने तुमच्या समोर देण्याचा आमचा प्रयत्न असेल। म्हणजे 2015ला जेव्हा मी आपला आवाजची सुरुवात केली, आता आपण पाहतो की कोविड नंतर प्रिंट मीडियाचं भवितव्य, पूर्वी तुम्ही जेव्हा फ्रंट पेजच्या जाहिराती देत होता तेव्हा 10 लाख, 5 लाख, 8 लाख असे त्याचे रेट असतील। आता मात्र ते कमी झालेले आहे।
कारण दैनिकाचा खप कमी झाला, कारण सगळे आता ई पेपरवरती आपण ते दैनिक पाहतोय. 2015ला हाच प्रवास जेव्हा मी दैनिक लोकमतचा पत्रकार होतो त्यावेळेला मी लोकमतचं काम थांबवून आपला आवाजची सुरुवात केली. त्यावेळी नवीन होतं की काय हे आपला आवाज, पण ऋषिकेश जोगळेकर जुन्नरला मित्र आहे आणि तिथं आपण त्या केबलवरती दिसायला लागलो. पाहता पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि हडपसर इथपर्यंत त्या ठिकाणी केबलला आपला आवाजचा तो विस्तार वाढला गेलेला आहे. भविष्यात हाच आपला आवाज सॅटेलाइट न्यूज चॅनल घेऊन तुमच्यासमोर कसा येते याच्यासाठी प्रयत्न असेल. मधून चालू झालेला आमचा प्रवास 1980-81च्या दरम्यान ज्यावेळेला आस्करवाडीमध्ये पूर्ण त्या भागाची उपजीविका शेतीवरती होती, कारण डोंगराळ भाग होता आणि शेतीवरती उपजीविका भागवत असताना आजोबांना 5 मुलं होती, तर मुलांचं कुटुंब सांभाळत असताना, शेती सांभाळत असताना डोक्यावरती कर्ज झालं आणि कर्ज फेडण्यासाठी म्हणून आमच्या वडिलांना पुण्यामध्ये पाठवण्यात आलं. त्यावेळेला वडिलांनी पुण्यामध्ये लक्ष्मीनारायण थिएटर आहे त्याच्या बाजूला ओंकार अमृततुल्य, त्या अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम केलं. गेले 2 वर्ष काम केल्याच्या नंतर थोडं कर्ज फिटलं. वडिलांना असं वाटलं की शेतीला काय पूरक आपण व्यवसाय करू शकतो का, म्हणून 1-2 म्हशी घेतल्या आणि दुधाचा व्यवसाय आमचा चालू झाला. दूधही त्यावेळेला डोंगराळ भागातून पुण्यामध्ये ते डोक्यावरती कॅन घेऊन यायचे आणि पुण्यामध्ये कॅम्पात भोपळे चौकात 1983 पासून आम्ही व्यवसाय करतोय. कधी आम्हाला एफडीएने विचारलं नाही, कधी इन्स्पेक्टर आले नाही, काय नाही. मग नाव झालं तर यांच्याकडनं पैसा मिळू शकतो, भरपूर काय मिळू शकतं. या अनुषंगाने आमच्यावरती कारवाई झाली. आमच्या प्रॉडक्टमध्ये काहीच नव्हतं. त्यांनी सांगितलं की पॅकेटवरती तुम्ही कंटेंट कुठंच लिहिलेले नव्हते किंवा काहीच लिहिलेलं नव्हतं. आम्ही कोणतंही प्रोडक्ट एंड कस्टमरला विकत नव्हतो, आम्ही चहा बनवून विकत होतो. मग आमचा प्रश्न त्या एफडीएच्या अधिकाऱ्याला होता, आम्ही एंड कस्टमरला फायनल प्रोडक्ट विकतोय, मग काही किराण्याच्या दुकानामध्ये सुट्टी चहा पावडर विकतात, मग त्याच्यावर तुमचा कंट्रोल काय? तर त्यांना नाही उत्तर देता आलं. आम्ही तर चहा बनवून विकतोय ना, चहा देतोय आणि त्याच्यामध्ये काही टाकलेलं होतं. आज तुम्ही चहा बघा, नॉर्मल चहा आहे, जसं तुम्ही इतर चहा पाहता तसंच येवले चहा आहे आणि कलरही तसाच आहे. असं कलरसाठी वेगळं काय टाकायची गरज नाही ना, चहा पावडरने तेवढा कलर येतोच. येवलेचा चहा काय लाल रंगाचा नाही किंवा ग्रीन रंगाचा नाही की आम्ही त्याच्यामध्ये रंग मिसळले. म्हणजे सगळं बनवण्यात आलं. त्याचं कारण एक होतं, जे आम्ही अनालिसिस केल्याच्या नंतर कळलं, जे मार्केटमध्ये ऑलरेडी चहाचे ब्रँड आहेत, जे मोठे मोठे आहेत, कुठंतरी येवले चहा डायरेक्ट टेस्ट करतोय चहा, उद्या जर यांनी चहा पावडर आणली तर कुठंतरी आपला बिझनेस कमी होऊ शकतो. याला आत्ताच थांबवणं गरजेचं आहे. या अनुषंगातून झालेला तो एक प्रयत्न होता. पण आता तो तुम्ही सांगितलंय तर त्याच्यावर आम्ही काय केलंय हे सांगतो. आपण आमदाराकडे जाऊ, आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ, आपण तिकडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. लक्षात घ्या, तुम्ही जर दुसऱ्याला तुमच्या प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं ना तर दुसरा नक्कीच तुमचा फायदा घेतो. मग त्यावेळेला आम्ही काय ठरवलं की आपल्याला कुणाकडे जायची गरज नाही. बरं, ज्यांनी ते कृत्य केलं, सगळ्यात पहिली न्यूज आली जालनामधनं की त्याच्यामध्ये मेलामाईन वगैरे टाकतो. जालनामध्ये न्यूज आली. ज्यांनी केलं त्यांनी काहीतरी इथून केलं असं, त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असते. मग त्यांनी विचारपूर्वक केलंय, जाणून बुजून केले. आम्ही केले, हिस्ट्री काढल्याच्या नंतर कळले की ते वकील आहे, ज्यांनी तिकडं कंप्लेंट केली ते वकील आहे. म्हणजे काय तर तो चिखल आहे आणि चिखलामध्ये आपण जर दगड मारला तर आपल्या अंगावर चिखल होणार आहे. कॉम्पिटिटर आल्याच्या नंतर नक्कीच आपली प्रगती होती, कारण आपल्या चुका आपल्याला कळतात. त्यामुळे कॉम्पिटिटरला डोक्यात ठेवून बिझनेस कधीच करायचा नसतो. आपल्याला कुठे जायचं हे आपण ठरवायचं असतं. कॉम्पिटिशन तर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. मग आपण आमदाराकडे जाऊ, आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ, आपण तिकडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. लक्षात घ्या, तुम्ही जर दुसऱ्याला तुमच्या प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं ना तर दुसरा नक्कीच तुमचा फायदा घेतो. मग त्यावेळेला आम्ही काय ठरवलं की आपल्याला कुणाकडे जायची गरज नाही. बरं, ज्यांनी ते कृत्य केलं, सगळ्यात पहिली न्यूज आली जालनामधनं की त्याच्यामध्ये मेलामाईन वगैरे टाकतो. जालनामध्ये न्यूज आली. ज्यांनी केलं त्यांनी काहीतरी इथून केलं असं, त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू असते. मग त्यांनी विचारपूर्वक केलंय, जाणून बुजून केले. आम्ही केले, हिस्ट्री काढल्याच्या नंतर कळले की ते वकील आहे,
ज्यांनी तिकडं कंप्लेंट केली ते वकील आहे. म्हणजे काय तर तो चिखल आहे आणि चिखलामध्ये आपण जर दगड मारला तर आपल्या अंगावर चिखल होणार आहे. कॉम्पिटिटर आल्याच्या नंतर नक्कीच आपली प्रगती होती कारण आपल्या चुका आपल्याला कळतात. त्यामुळे कॉम्पिटिटरला डोक्यात ठेवून बिझनेस कधीच करायचा नसतो. आपल्याला कुठे जायचं हे आपण ठरवायचं असतं. कॉम्पिटिशन तर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. मग ती गोष्ट आम्ही फायनल केली की कॉम्पिटिशनला बघत बसायचं नाही, आपल्याला काय करायचंय ते आपण करायचं. आणि त्या पद्धतीने आमची आता वाट चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. तुम्हाला जसं मी मगाशी बोललो की व्यवसायाचा अभ्यास केला पाहिजे, तर खरंच व्यवसायाचा जर तुम्ही अभ्यास केला, कारण आता ज्या वेळेला आपण जे पण पैसे कमवता, इथं बसलेला प्रत्येक जण कोणी महिन्याला 10 लाख कमवत असेल, कोणी 50 लाख कमवत असेल, कोण 2 कमवत असेल, कोणी 1 कमवत असेल, कोण 50,000 कमवत असेल. तर आपण जे पण काही पैसे कमवतो ते आपल्याला जेवढं नॉलेज आहे, जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने आपण पैसे कमवतो. पण प्रत्येकाला जर विचारलं तर प्रत्येकाला स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचा आहे, प्रत्येकाला चांगले पैसे कमवायचे, प्रत्येकाला गोष्टीची कमतरता राहते, ते म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण. ऐकायला छान वाटतं पण व्यावसायिक प्रशिक्षण कुणी येत नाही. 1-3 मित्र असतात, नदीच्या काठावर बसलेले असतात, तिघांमध्ये चर्चा चालू असते. काही मुलं नदीमध्ये पोहत असतात. तिघांमध्ये चर्चा अशी होती, एक जण म्हणतो अरे पाण्यात पोहणं किती सोपं आहे. दुसरा म्हणतो छे पाण्यात पोहणं एवढं सोपं आहे का, त्यासाठी पोहायला यावं लागतं. शेवटचा म्हणतो अरे तुला पोहायला येतं का, तो म्हणतो नाही. मग पोहून दाखवशील का, म्हणतो दाखव. त्याच्यात काय अवघड आहे, तो म्हणतो दाखव. जशी पाण्यामध्ये उडी मारतो, पाण्याच्या खोलीचा अंदाज नसतो, उडी मारल्याच्या नंतर तळाशी जातो आणि मरण पावतो. त्याला बघून दुसरा जो मित्र आहे तो म्हणतो उद्या आयुष्यात मी पाण्याला कधी शिकणार नाही, उभ्या आयुष्यात मी पाण्याला कधी शिकणार नाही, कारण माझ्या मित्रांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि तो मरण पावला. आणि जो तिसरा मित्र असतो तो म्हणतो की यांनी याच्या चुकीमुळे ते पाण्यामध्ये उडी मारली, ह्याला माहित नव्हतं पोहायचं कसं. तर मी जाणार, पोहायचं प्रशिक्षण घेणार आणि मगच पाण्यामध्ये येऊन उडी मारणार. तो जातो, 6 महिने पोहायची ट्रेनिंग घेतो आणि 6 महिन्यांनी येतो आणि त्या नदीमध्ये उडी मारतो. तो चांगल्या पद्धतीने पोहत असतो. याचं तात्पर्य हे की 3 मित्र म्हणजे व्यावसायिक मित्र. जो पहिला म्हणतो व्यवसाय करणं खूप सोपं आहे, एक म्हणतो करून बघ, फेल झाला की दुसरा म्हणतो मी उभ्या व्यवसाय केला पाहिजे. हे प्रत्येकाला कळलं पाहिजे, पण प्रत्येक त्याच्यावरती फोकस देत नाही. आज इथं बसलेल्यांपैकी प्रत्येक तुमचा व्यवसाय कोणताही असू द्या, तुमच्या प्रत्येक प्रोडक्टचा एक ब्रँड बनवू शकतो, पण आपण ब्रँडच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रोडक्टला कधीच बघत नाही. प्रत्येक इथं बसलेले एका ब्रँडचे ओनर आहात, पण त्याला आपण एक ब्रँड म्हणून कधी पाहतच नाही. आणि ते 100% व्हायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळेजण व्यवसाय करता, व्यवसाय करत असताना तुमचा व्यवसाय जर ऑटो पायलट मोडवरती चालत असेल, म्हणजे तुम्ही इथं बसताय आणि तुमचा व्यवसाय ऑटोमॅटिक चाललाय, किंवा तुम्ही 1 महिना बाहेर कुठेतरी फिरायला गेलाय आणि तुमचा व्यवसाय जर ऑटोमॅटिक चाललेला असेल तरच तो व्यवसाय खरा आहे. जर तुम्हाला व्यवसायामध्ये थांबावं लागत असेल, तुम्ही म्हणत असाल मी थांबलो तरच ग्राहक होतोय, मी थांबलो तरच धंदा होतोय, मी नाही थांबलो तर बिझनेस होत नाही, तर असा व्यवसाय काही कामाचा नाही. मग तुम्ही गेल्याच्या नंतर काय धंदा बंद करायचा का? कारण मी लहानपणापासून मला एकच गोष्ट मी सांगतोय, मरण हे अंतिम सत्य आहे. मग जर मरण अंतिम सत्य असेल तर मग एवढे अमृततुल्य आपण चालू केले, जर माझं नॉलेज आहे, मला डोकं आहे, मी चालू केले, तर माझ्या पश्चात तो ब्रँड पुढे गेला पाहिजे. यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी, त्या पद्धतीचे ट्रेनिंग दिले एम्प्लॉयला, त्या पद्धतीचे लोकांना लीडरशिप डेव्हलप करतोय आम्ही, लीडर तयार करतोय, जेणेकरून हे लोक पुढे आपला व्यवसाय वाढवतील. अरे हा सूटबूट मध्ये येतोय आणि चहा चौकडी म्हणतोय तर काहीतरी वेगळं असेल. क्युरियोसिटी जनरेट केली. आणि तुम्हाला सांगतो, पहिल्या
दिवशी ज्यावेळेला आम्ही सेल केला त्यावेळेला 2000 कप चहा सेल झाला होता, म्हणजे 20,000चा बिझनेस चालू झाला. आणि त्याच्या आधी आम्ही गोल डिसाईड केला होता ना, तर त्याला आम्ही तो केला होता की 100 आउटलेट करायचे. टेलरिंग वाल्याकडे जायचे, त्याला सांगायचं ना 100 आउटलेट करायचे, तर तो हसायचा. त्याला सांगायचं ना की आम्ही एवढे एवढे आउटलेट करणार आहे, चहामध्ये एवढे एवढे व्यवसाय होतो, तर हसायचे. चहाचा एवढं आज ती गोष्ट तुम्ही म्हणू शकता की चहामध्ये 20,000-30,000 रुपये बिझनेस होतो, पण त्यावेळेला ते म्हणणं एवढं पॉसिबल नव्हतं, कारण ते एक्झाम्पल नव्हतं समोर. आणि ते आम्ही केलं. आणि सांगायला आनंद वाटत, त्याच फरासखान्यावरती आम्ही एका दिवसाचा सेल 1,38,000 रुपये घेतलेला आहे. 1,38,000 आम्ही त्या दुकानावरती सेल घेतलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा, त्या दुकानावर चहा पिल्याला 10,000 प्लस लोक आले. आता अंगारकी चतुर्थीला त्याच आउटलेट वरती 55,000 रुपयाचा सेल झाला. हे सांगायचा मुद्दा असा आहे की एक प्रोडक्ट काय करू शकतो. मग हेच प्रोडक्टांना 40-50 फ्रँचायझीची रिक्वायरमेंट होती आणि कॉर्पोरेट ब्रँडिंग झाल्यावर ती रिक्वायरमेंट वाढली. जे आम्ही 1 वर्षाचा गोल ठरवलं होतं की 100 आउटलेट करायचे, तर एका वर्षामध्ये आमचे 150 आउटलेट झाले होते. आणि आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचे 359 आउटलेट आहे. 9 राज्यामध्ये आम्ही सध्या 9 राज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, UP, MP, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये आता सध्या आम्ही आहे. आणि येणाऱ्या पुढच्या 4 वर्षामध्ये पॅन इंडिया आणि बाहेर आमचं 10,000 फ्रँचायझीचं टार्गेट आहे. 10,000 फ्रँचायझीचा आम्ही गोल घेऊन चाललेलो आहे. मग एवढं सगळं करत असताना जसं आता तुम्ही एक रोटरी क्लब मध्ये एक गोष्ट घेऊन चाललाय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. मग हीच गोष्ट आम्ही आमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट केली. एम्प्लॉय बरोबर, कस्टमर बरोबर आणि एंड ग्राहकाबरोबर. 3 गोष्टी आमच्या USP वरती चालतो: टेस्ट, अफोर्डेबल आणि कन्व्हिनियन्स. त्याला टेस्ट असेल, अफोर्डेबल प्राइस मध्ये असेल आणि कन्व्हिनियन्स असेल, कुठेही अवेलेबल होईल तुम्हाला. या गोष्टींमध्ये आता पुढचे जे ब्रँड आहेत, आम्ही हायवेला नवीन मॉडेल लॉन्च करतो, जे विठ्ठल कामतचं मॉडेल आहे. तसंच एक मॉडेल येते ज्याच्यामध्ये तुम्हाला नाश्त्याचे वगैरे सगळे प्रोडक्ट तुम्हाला खायला मिळतील. त्याच्यानंतर बेकरी मध्ये आम्ही उतरतोय आणि वेगवेगळे ब्रँड घेऊन सुद्धा पुढच्या 1-2 वर्षामध्ये नवीन येवलेचे 3-4 तरी तुम्हाला ब्रँड पाहायला मिळतील. असं वेगवेगळ्या पद्धतीने काम चालू आहे आणि ग्रुपचं विजन ठेवलंय की बेरोजगार मुक्त जग करणे. याच्यामुळे काय झालं? याच्यामुळे हे झालं की एवढे अमृततुल्य आल्याच्या नंतर भरपूर चहावाले आले. आज एक चहावाला जरी माझ्याकडे आला तरी मी त्याला मार्गदर्शन करतो की तू चहाचा व्यवसाय कर. तसं बघायला गेलं तर आपण आपला एखादा दुसरा चहावाला असेल तर त्याला आपण कॉम्पिटिटर मानतो. तर कॉम्पिटिटर मानत नाही, तर तो एक कॉन्ट्रीब्यूट करतोय आमच्या विजन मध्ये बेरोजगार मुक्त जग करण्यामध्ये. ठरवलं आता कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट बनवायचं, पण 1 कोटी 10 लाखाचं कर्ज. परत कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट टाकायचं म्हणजे त्याला खर्च येणार. पण आता आपण म्हणतो की बरेच संशोधन केल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये काहीतरी लागलेलं आहे आणि ते आमच्या हातामध्ये लागलेलं होतं की यस, आपण हे प्रूव्ह केलेलं, आता आपल्याला याच्यामध्ये सक्सेस 100% मिळणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, मागे जेवढे पण 32 व्यवसाय केले, प्रत्येकाला जाऊन विचारायचो हे व्यवसाय कसा आहे, हा व्यवसाय कसा आहे, ह्या व्यवसायात काय प्रॉब्लेम असतात, काय असतात. हे चहाचा ज्या वेळेला आम्ही स्टडी केला एकालाही जाऊन विचारलं नाही. तर आपल्याकडे पद्धत काय असते माहितीये का? सगळ्यात पहिला विरोध हा जवळच्या मित्रांकडनं असतो, नातेवाईकांकडनं असतो. व्यवसायाचं काय माहित नसतं, पण फुकटचे सल्ले देणारे भरपूर असतात. हे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर ज्यावेळेला आम्ही ठरवलं की कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट टाकायचं, तर कुठून सुरुवात करायची? एक ब्रँड आपल्याला क्रिएट करायचा. मग आम्ही काय केलं, पुण्यामधून जर आपल्याला सुरुवात करायची, सेंटरमधून जर सुरुवात केली तर अख्ख्या पुण्यामध्ये बातमी पसरली की कोणतरी आले. मग सुरुवात आम्ही सेंटर पासून करायची ठरवलं. मग पुण्यामध्ये लोकेशन निवड
निवडलं, आम्ही लोकेशन निवडताना वेटेज घेत असतो. म्हणजे तिथं जर कुठली गोष्ट फेमस असेल तर त्या फेमस गोष्टीचा आपण वेटेज घ्यायचं असतं. म्हणून आम्ही दगडूशेठ मंदिर चूज केलं. त्याच्या बाजूला फरासखाना पोलीस चौकी, त्याच्या अपोजिट म्हणजे समोरच 2 शॉप आम्ही पाहिले आणि ते आम्हाला आवडले. त्या 2 शॉपचं भाडं होतं 1,20,000 रुपये. आता 10 रुपयाचा चहा विकायचा आहे, 1,20,000 रुपये रेंट द्यायचं आहे. आता हा विचार एक वेळच करू शकतो. 1,20,000 रुपये रेंट द्यायचं आहे, 10 रुपयाचा चहा विकायचा आहे. आम्ही त्या ओनरशी डील करायला गेलो. तो ओनर म्हणला काय विकणार आहे? आम्ही म्हणलं चहा विकायचा आहे. तो म्हणलं तू खरं सांगतोय का? चहा विकणार आहे का दारू विकणार आहे? 10 रुपयावरती तू कसं काय 1,20,000 रुपये भाडं देणार? म्हटलं आतापर्यंत जेवढे व्यवसाय केलेले सगळे दुकान भाड्याने घेऊन केलेले आहेत आणि कुणाचं भाडं थकवलेलं नाहीये. त्यामुळे आमचा धंदा जरी नाही झाला तरी तुमचं भाडं तुम्हाला टायमिंगला मिळेल. आणि दुकानाला कामाला सुरुवात झाली. चांगलं कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट आम्ही बनवलं. पहिले 1,10,00,000चं कर्ज, परत 20 लाख त्याच्यामध्ये ऍड झाले, 1,30,00,000चं कर्ज झालं. आणि ज्या वेळेला आम्ही चहाच्या आउटलेटची मार्केटिंग केली त्यावेळेला इन्व्हिटेशन हे ब्लेझर घातलेली जी मुलं आहेत त्यांना आम्ही सर्व दुकानदारांना इन्व्हिटेशन द्यायला पाठवलं. आपण व्यवसाय चालू केल्याच्या नंतर आमंत्रण कोणाला देतो? नातेवाईकाला, मित्रांना. आम्ही ग्राहकांना आमंत्रण द्यायचं ठरवलं. जे आपले रोज चहा प्यायला येणारे ग्राहक आहेत त्यांना आमंत्रण द्यायचं, त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आणि पाहुण्यांना फोनवर सांगायचं. हा व्यवसाय करताना एकच गोष्ट ठरवली. पहिली गोष्ट एक की ह्याच्यामध्ये नफ्याचा विचार करायचा नाही. कारण आपण प्रत्येक गोष्टीत नफ्याचा विचार करायला लागलो तर बिझनेस मध्ये आपण फक्त पैशाचाच विचार करतो की ह्याच्यात मला पैसे मिळाले पाहिजे, त्याच्यात पैसे मिळाले पाहिजे. मग हा व्यवसाय ह्याच्यामध्ये आम्ही नफ्याचा विचार केला नाही. दुसरी गोष्ट अशी केली की प्रत्येक व्यवसाय पहिले चालू केले ते सगळे पैसे टाकून केले. म्हटलं हा व्यवसाय जो आहे विदाऊट पैशांनी चालू करायचा, म्हणजे एकदम कमी भांडवलामध्ये, चीप भांडवलामध्ये. मग आम्ही काय केलं, एक मित्राची भेळीची टपरी भाड्याने घेतली आणि जो चहाचा आम्ही स्टडी केला होता, जी क्वालिटी आम्ही डेव्हलप केलेली होती, भारतीय विद्यापीठमध्ये 1 जून 2017ला आम्ही पहिली आमची टपरी लावली आणि त्या टपरीवरती चहा विकायला सुरुवात केली. त्यावेळेला आम्हाला खर्च आला होता 40,000 रुपये. त्या 40,000 रुपयावरून चालू झालेला व्यवसाय, त्याच्यावरती आम्ही अनालिसिस केला, केली, ड्रेस दिले, ब्रँडिंग केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि टपरी वाचताना आमचा धंदा 2-3 हजार रुपये व्हायचा. पण आम्ही मार्केटिंग महिन्यात 30,000 रुपयाची करायचो. आपल्याला मार्केटिंग म्हटलं की आपण मार्केटिंग वरती खर्च करत नाही, कारण ती दिसणारी गोष्ट नाही ना, ती दिसणारी गोष्ट नाही. आपण मार्केटिंग वरती कधीच खर्च करत नाही. पण जसं आपलं एक शरीर असतं, शरीरामध्ये आपला आत्मा असतो. आपण आत्मा जर आपल्यातून विलीन झाला तर शरीर आपण मृत पावतो. तसंच व्यवसायाचा आत्मा म्हणजे मार्केटिंग. आत्मा म्हणजे मार्केटिंग. आम्ही त्याच्यावरती फोकस दिला. तुम्हाला सांगायला आवडेल, आम्ही ज्या वेळेला चहाला सुरुवात केली टपरीवरती, त्याच्या आजूबाजूला 5 वर्षापासून चहावाले होते जे 20 लिटर 25 लिटर दूध विकत होते. पण आम्ही एक ट्रायल घेत होतो. व्यवसायामध्ये कधी पण आपण नाही म्हणायला पाहिजे, नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट ऍडजस्टमेंट केली ना, व्यवसायात काय प्रॉब्लेम होतो हे आम्हाला माहिती होतं. म्हणून व्यवसायामध्ये व्यवसाय करताना, हा व्यवसाय करताना आम्ही पहिलेच ठरवलं होतं आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यावेळेला आम्ही फक्त एकच चहा विकायचो. आम्ही कॉफीला गिराईक आलं तर नाही म्हणायचो, बिगर साखरला गिराईक आलं तर नाही म्हणायचो. आपलं कसं असतं, गिराईक आलं तर सोडायचं कशाला, मग देऊ. पण आम्ही सरळ सरळ नाही म्हणायचो. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता त्यावेळेला माणूस उलटा विचार करतो, हा नाही म्हणतो म्हणजे याच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी चांगली क्वालिटी असेल. ज्या वेळेला तुम्ही अवेलेबल आहे आमच्याकडे असं म्हणता त्यावेळेला तो उलटा विचार करतो. त्यामुळे आम्ही सरळ सरळ नाही म्हणायचो. त्याच्यामुळे काय झालं, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन चहावरती मुलांचं राहिलं, बनवण्यावरती. ओनर म्हणजे आमचं कॉन्सन्ट्रेशन चहावरती राहिलं, एकच चहा. आणि जे ग्राहक चहा प्यायला येणार आहे त्यालाही माहिती इथं गेल्याच्या नंतर मला चहाच मिळणार, एवढं सिंपल केलं. ते केल्यामुळे काय झालं, जे 5 वर्ष तिथं 25 लिटर 30 लिटर दूध त्यांचं जात होतं,
आम्ही 5च महिन्यामध्ये 120 लिटर दुधापर्यंत गेलो. 2011 साली आमचं अख्खं कुटुंब एकत्र बसलं होतं. त्यावेळेला अण्णांकडनं कळलं की 1983 साली ज्यावेळेला आपण अमृततुल्यचं दुकान चालू केलं त्यावेळेला आपला चहा पिण्यासाठी लोक लांबून लांबून यायचे. मग आम्हाला कळलं अमृततुल्य, आणि आपण एक 7-8 वर्ष झालं अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम केले. आणि बऱ्याच वेळेला आम्ही एक ऑब्झर्व केलं होतं की आपण जी चहाची क्वालिटी बनवत होतो किंवा जे प्रोडक्ट बनवत होतो ते ग्राहकांना आवडत होते. आणि ते काम करत असताना आम्हाला कधीच आळस, कंटाळा आणि थकवा आला नाही. म्हणजे आपलं पॅशन ते आहे हे लक्षात आल्याच्या नंतर 2011ला आम्ही प्लॅनिंग केलं आणि ठरवलं की आपल्याला चहाचा ब्रँड काढायचा आहे. आता 32 व्यवसाय केलेले, तरी सुद्धा एक ॲनालिसिस केला 32 व्यवसायामध्ये यश अपयश का आलं. मग नंतर लक्षात आलं की आपली स्वप्न मोठी होती, स्वप्नांमुळे आपण व्यवसाय चेंज केले का, की आपल्याला आपलं प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या व्यवसायामध्ये प्रॉफिट होत नाही, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, आपल्याला नेहमी दुसऱ्याचा व्यवसाय चांगला वाटतो. मग दुसऱ्याचा व्यवसाय का चांगला वाटतो, कारण एक गोष्ट लक्षात आली आमच्या की व्यवसायाचं कधी चुकत नाही, आपलं चुकत असतं. मग आपलं काय चुकतंय, आपण पहिली ते दुसरी, दुसरी ते तिसरी जात असताना पहिलीतून दुसरी जायचं असेल तर 1 वर्ष अभ्यास करतो, दुसरीतून तिसरी जायचं असेल तर 1 वर्ष अभ्यास करतो. मग आपण रिअल लाईफ मध्ये ज्यावेळेला आपण बिझनेस करतो त्यावेळेला बिझनेसचा अभ्यास कधी करतो, करतच नाही. मग काकाने केला, मामाने केला, किंवा मार्केटमध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने व्यवसाय चालला आपण त्याच पद्धतीने व्यवसाय करतो. म्हणजे व्यवसाय चुकीचा नाही, आपला काहीतरी चुकतं. म्हणून बिझनेस कोचिंग क्लास केला. त्याच्यामध्ये कळलं मार्केटिंग कशा पद्धतीने करायची, ब्रँडिंग कशा पद्धतीने करायचा, आपला ब्रँड लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा, सर्व्हिस कशा पद्धतीने मेंटेन करायची, एम्प्लॉय कशा पद्धतीने मॅनेज करायचे, फायनान्स कशा पद्धतीने कंट्रोल करायचा, हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज हे आम्ही 2011 ते 2017 पर्यंत घेतलं. मार्केट स्टडी केला, मार्केटमध्ये पाहिलं की चहा एक एनर्जी ड्रिंक आहे, नंतर आपण चहा पितो आणि पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय म्हणजे चहा, आणि चहाला कुठंच ब्रँड नाही. मग हा सगळा मार्केटचा स्टडी केला आणि आम्ही ठरवलं की कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट द्यायचं. एवढं सगळं कर्ज असताना 1,10,00,000चं कर्ज आमच्या डोक्यावरती झालेलं होतं तिथपर्यंत पोहोचेपर्यंत, कारण व्यवसाय फुकट होत नसतात. आता एवढं कर्ज असल्याच्या नंतर आपल्याकडं एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आत्महत्या. दुसरा पर्याय राहत नाही, कारण 1,10,00,000चं कर्ज मागणारे तुमच्या फोन करत असतात, पैसे द्या पैसे द्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे व्यवसाय करत असताना ती म्हणजे पॉझिटिव्हिटी. व्यवसाय फेल झाला काही हरकत नाही, यश निश्चित आहे. तुम्ही तुमचं काम करत राहा आणि आम्ही करत राहिलो.